उपवासाला नेहमी नेहमी खिचडी करता? चला तर मग बघून घ्या शाबू तांदूळाच्या वड्याची रेसिपी। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। एक रात्रभर भिजवून घेतलेले शाबू तांदूळ यामध्ये घालून घ्या। त्यानंतर एक मोठा बटाटा छान उकडून घेतलाय आणि मग तो किसून घेतला। बटाट्यामुळे आपल्या वड्याला छान असं बाइंडिंग तयार होतं। त्यासाठी 1 ते 2 बटाटे आपण यामध्ये घालून घ्यायचे। बटाटे घालून झाल्यानंतर मिरचीची पेस्ट मी यामध्ये घातली आहे। त्यानंतर चिली फ्लेक्स, तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या। मग काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट। त्यानंतर छान अशी साखर थोडीशी मी घातली आहे चवीसाठी। मग हे छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं। हळूहळू याचा गोळा तयार होतो, तो दिसतोय या पद्धतीने। मग ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून त्याचे वडे बनवायचे। वडेही तुम्ही मीडियम, मोठे किंवा लहान बनवू शकता। मी अगदी लहान वडे बनवते कारण लहान मुलांसाठी करत आहे, त्यामुळं तिखटही कमी घातले। छान असे वडे तयार झाले की तेल कढईमध्ये तापवून घ्यायचं। त्यामध्ये हे वडे डुंबण्यासाठी सोडून द्यायचे। वड्याचे वरतून दिसणारे बुडबुडे कमी होईपर्यंत वड्याला अजिबात हात लावायला जायचं नाही, कसंच ढवळायचं नाही। बुडबुडे कमी झाले की मग हे वडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि सतत आलटी पलटी करत राहिलं तर वडे खूप तेलकट होतात। त्यामुळे अगदी 2 ते 3 वेळाच आपल्याला वडे आलटी पलटी करून घ्यायचे। अशा पद्धतीने मस्त मीडियम गॅसवरती आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे। असे करून मी एक एक करून सगळे वडे तळून घेते। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, तुम्हाला शाबू तांदळाचे वडे आवडतात का कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी खूप खूप थँक्यू।